गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात। आज सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहे रामदारा येथे ट्रॅकिंगसाठी। तर चला आता तुम्हाला रामदारा ट्रॅकिंगचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो। मित्रांनो, आम्ही आता लोणी काळभोर येथे पोहोचलो आहे। फक्त 15 मिनिटात आम्ही आता रामदारा ट्रॅकला सुरुवात करणार आहे। आता आपण रामदाऱ्याच्या एकदम जवळ पोचलो आहे आणि 5च मिनिटात आपण आपला ट्रॅक सुरू करणार आहोत। आता आम्ही रामदाऱ्याचा जो चढ आहे तो चढ आम्ही चढत आहेत। 5 मिनिटात आपण आपल्या स्पॉटवर पोहोचणार आहोत। हे बघा मित्रांनो, आम्ही आमच्या ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत आणि तरी आता आम्ही रामदाऱ्यात पोचलो आहोत। तरी भरपूर जण इथं ट्रॅकिंगसाठी येतात। बघा इथं आता गाड्या वगैरे किती पार्किंगला केलेल्या आहेत। हे बघा किती जण मॉर्निंग ट्रॅकसाठी संडेच्या दिवशी लोक इथं रामदारा इथे येतात। अतिशय चांगला हा ट्रॅक आहे। आता आम्ही ह्या ट्रॅकच्या एक सुरुवात करून थोडे पुढे आलो आहोत आणि आता थोड्याच वेळात चढण सुरू होणार आहे। हे बघा, हे रस्ता बघा कसा आहे। बघा मित्रांनो, कसा हा ट्रॅक आहे। जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं हे चढण ही वाढतच जाणार आहे। अतिशय चांगला हा ट्रॅक आहे। आताची सुरुवात झाली आहे। थोडा वेळ झाला की मग बघा कशी लोक साईडला बसलेली दिसतील तुम्हाला। ज्यांना सराव आहे ते नॉन स्टॉप मध्ये वर जातात आणि जे नवीन आहेत ते बघा मित्रांनो कसा ट्रॅक आहे हा। कशी लोक चाललेत बरोबर। बघा हा व्ह्यू कसा आहे। हे बघा दोघं बसलेत।
दम भरपूर दम लागले आता. हे बघा किती उंच आलोय आम्ही. आता हळूहळू परत अजून वर. बघा हा रस्ता कसा आहे. काळी महिना दिसा की इथं आली आली इथं आहे म्हणून कच्ची आली. हा बघा किती अवघड ट्रेक आहे. रोड आहे मस्त बघा. कशी नसते का आपण प्राणी पण आम्ही शांत बसतो का. हे बघा आम्हाला त्या टोकावर जायचे. तुम्हाला दिसेल असेल की किती लोक वर पोचले जातात हळूहळू. आम्हाला त्या टोकावर जायचे. दम लागलाय पण हळूहळू हळूहळू वर चाललोय. बघा कसा बघा कसे हळूहळू हळू वर चढतायत. आता दम लागलेला आहे मला. मी बी भरपूर दिवसानंतर आलोय त्यामुळे मला बी दम लागलाय. लहानपणी आम्ही हाच डोंगर 2 वेळा खालीवर करायचो. पण आता जसं जसं वय वाढलं तसं तसं कामाच्या व्यापामुळे इकडे येणं थांबलं. तरी बी आज वेळात वेळ काढून वरती जाईल. तसं तसं जास्त चढ येणार. हे पहा कसं दिसतंय. ही स्वच्छ सुंदर अशी हवा आहे. एकदम फ्रेश. अतिशय मस्त वाटतंय. हे बघा हे बघा आम्ही आता किती वर आलोय. हळूहळू आता सर्वजण हल्ला तर थोड्याच वेळात आम्ही आता आमचा ट्रॅक पूर्ण करणार आहे. इथंच यायचं वापस. मग आमचा इथं वर गेला नाही तेवढंच खाली कुठून यायचं विचारलं. हळूहळू हळू आता आम्ही वर निघालोय. तुम्ही पाहू शकता आता कशी चढ वाढायला लागला.
पहा आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आलोय. अजून 2 टप्पे बाकी आहे. 2 टप्पे झाले तर आम्ही सर्वात वर म्हणजे आम्ही आमचा ट्रेक पूर्ण करणार. कसं एकदम अतिशय मस्त वाटते. आता 2च टप्पे बाकी आहेत. बघा हे ट्रेकिंग करता करता कसे झोपलेत. आम्ही तुमच्यासाठी वाट बघत बसलो इथे. हा झोपला नाही. हे बघा कसं आता वर जास्त चढ लागले. आता एकदम चढ लागले. एकदम शेवटच्या टप्प्याचे ह्याच्यात आता 2 टप्पे झाले. ट्रॅक पूर्ण होणार. दम लागले. हळूहळू आपल्या ट्रॅकच्या दिशेने वाटचाल चालू आहे. बघा ही बारकी पोरं कशी सकाळ लवकर उठून ट्रॅक पूर्ण करून माघारी चाललेत. काय कायांचा ट्रॅक पूर्ण होऊन ते रिटर्न चालू आहे. आता शेवटचा एक टप्पा बाकी आहे. एक टप्पा पूर्ण झाला की ट्रॅक आता पूर्ण होणार. आमचे मित्रांनो बघा आता आम्ही शेवटच्या टप्प्यात आलोय. आता आम्ही तुमचा ट्रॅक एकदम शेवटच्या टप्प्यात आलो. एकच टप्पा एकदम थंड हवा. बघा आम्ही आता आमच्या शेवटचा टप्पा पार केलाय आणि आम्ही आता वर आलोय. शेवटचा टप्पा पार करून आम्ही आता वर आलोय एकदम.
शेवटच्या टप्प्यात आता ट्रॅक पूर्ण झालाय. हे आमचे मित्र विकी शेड भेटलेत आम्हाला ट्रॅकवर. हा झाला उशीर जरा हळूहळू. नाही व्हिडिओ आहे बघा. आता हे शेवट बघा तिथे हे बघा मित्रांनो कसा व्ह्यू आहे. आणि या एवढ्या उंच डोंगरावर हे बघा इथे विहीर पाणी आहे. इथे बघितलं का कसे इथे एक विहीर आहे. या विहिरीला पाणी आहे एवढ्या डोंगराच्या उंच ठिकाणी. इथं पण एक कुंड आहे. हे बघा हा पण इथे कुंड आहे. असं म्हणतात की इथे राम सीता लक्ष्मण ज्यावेळेस वनवासाला या डोंगरावरती आले होते त्यावेळेस इथं हे त्यांनी इथं हे केलं होतं. त्याला सीताची नाणी सुद्धा संभवतात बघा. ह्याला ह्याची इथं बी पाणी आहे. अशी हिरवीगार एकदम झाडी कसं एकदम फ्रेश वातावरण आहे इथे बघा कशी तरी. बघा मित्रांनो कसा व्ह्यू आहे. आम्ही एवढ्या उंचवर आलोय. कशी दरी दिसते बघा इथनं. हे बघा मित्रांनो आम्ही किती उंच आलोय. बघा कशी दरी आहे इथं किती खोल. कसा हा ट्रॅक दिसतोय बघा. तिथनं खाली बारीक मंदिर दिसतंय. तिथनं ट्रॅक सुरू झाला आणि आता इथे इतक्या वरती आम्ही आलोय. आणि आता आम्ही आमचा ट्रॅक पूर्ण करून आम्ही जरा थोडी आराम करतोय. हे बघा इंगळे साहेब ध्यानाला बसलेत. त्यांना इथं एक आता हे करून द्यायचंय. आम्ही ट्रॅक पूर्ण करून आता खाली चाललो आहे. एकदम ट्रॅक पूर्ण करण्यात एकदम मजा आली वर आल्यानंतर.
बघा मित्रांनो, आम्ही आता एवढा डोंगर त्या पार केलाय. वरच्या टोकापासून तर इथपर्यंत खाली आलोय. आता एवढं अंतर राहिलंय. जोग मंदिर इथं आलंय. ते मंदिर आहे, राम मंदिर आहे. हे पहा, आम्ही आता खाली आल्यानंतर किती वर दिसतंय ते बघा. त्या वरच्या टेकडीपासून खाली आता आलोय आम्ही. इथं सर्व झाडे, लोकांनी झाडे लावलेली आहेत इथे डोंगरावरती. आणि हे आहे महादेव मंदिर खाली आल्यानंतर. आता आम्ही राम मंदिरामध्ये आलेलो आहे. हे राम मंदिर आहे, अतिशय प्राचीन असे हे राम मंदिर आहे. या राम मंदिरा परिसरामध्ये शंकराचार्य यांच्या हस्ते एक महायज्ञ संपन्न झाला होता. अतिशय पवित्र अशी ही राम मंदिराची भूमी आहे. हे अतिशय जुने मंदिर आहे. या मंदिरामध्ये असं निसर्गरम्य असं राम मंदिर आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हा राम मंदिर आहे, झाडे आहेत, हे परिसर आहे एकदम निसर्गरम्य. आणि हे राम मंदिर आहे. हा मंदिराचा अतिशय निसर्ग ठिकाण आहे. हे बघा राम मंदिर, हे बघा राम मंदिर आहे. सर्व त्याच्या साईडने चारी बाजूने पाणी आहे. अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. आणि असे सुंदर असे एक रामाचं हे प्राचीनकालीन मंदिर आहे. इथे आल्यानंतर अतिशय प्रसन्न असे वाटतं. इथे कसलाही कुणाचाही त्रास नाही किंवा काही नाही. एकदम सुसज्ज असं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता कसा हा परिसर आहे बघा. लईच लोक कमी म्हणतात जास्त प्रमाणात सुविधा केलेल्या आहेत. इथे रविवारी सुट्टीच्या दिवशी भरपूर लोक येतात. इथे पुण्यावरून हडपसरवरून डायरेक्ट बस सुद्धा आहे, रामधारा बस. रामधारा आहे. आता आमचा ट्रॅकिंग इथेच संपत आहे. तरी भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू आणि धन्यवाद. आणि आमच्या या ब्लॉगला लाईक करा, फॉलो करा.